मार्किंग ऑफ कार्पेट एरिया. आता हा रो बंगला असल्यामुळे आता आपण नॉर्मल रेसिडेन्शियल बंगलोला काय करतो, कार्पेट एरिया म्हणजे की आपण हा आतल्या आत हा मार्क करून घेतो आपण कार्पेट एरिया. पण ह्या केसमध्ये आपण तसं करू शकत नाही, कारण ह्याच्यात आपल्याला हे 4 युनिट आहेत. मग टीपी क्लायंटला समजायला पाहिजे की बाबा की 4 वेगवेगळे आहेत आणि तो लिंक करायचा. तो कसा करायचा? टीपी क्लायंट फ्लोर मार्क कार्पेट एरिया सिलेक्ट बिल्डिंग फ्लोर सिलेक्ट करायचा, ग्राउंड फ्लोर, नंबर ऑफ टेनामेंट 1 टाकायचा आहे. आणि आता आपण लेफ्ट पासून चालू करणार आहे, त्यामुळे कार्पेट नेम द्यायचा ह्याला 01. ओके. कसं ड्रॉ करणार आहे? रेक्टँग्युलर. हा आपण इथपर्यंत घेतो, तो इथपर्यंत न घेता हा सेपरेट आहे. हा इथे पुन्हा एंटर करायचा, सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोर, नंबर ऑफ टेनामेंट 1. दुसऱ्या बंगला सिलेक्ट करणार आहे, त्यामुळे 02 असं नाव दिलं आहे. रेक्टँगल सिलेक्ट बिल्डिंग, फ्लोर, वन, कार्पेट नेम CLT. ओके. रेक्टँगल इनपुट सिलेक्ट केलेला आहे. पुन्हा सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोर, हा चौथा नंबरचा आहे. ड्रॉ करत आहे. हा झाला ग्राउंड फ्लोअरचा. ग्राउंड फ्लोअरचे 4 सेपरेट केले. आता पुन्हा फर्स्ट फ्लोअरचा करण्यासाठी सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर. इथे काय नंबर ऑफ टेनामेंट टाकायची गरज नाही, तर काय टीपी क्लायंटला काय इनपुट जाते, ग्राउंड फ्लोअरला एक टेनामेंट आहे आणि फर्स्ट फ्लोअरला एक टेनामेंट आहे. त्यासाठी इथे काय टाकू नका, त्याची इथेच टाकू. फर्स्ट फ्लोअर आहे आणि फर्स्ट बंगल्याचं करणार आहे, त्यामुळे 01. ओके. तर मी ड्रॉ करणार आहे आणि इथे ऑफसेट आहे रेक्टँगलला, बघू काय उपयोग होणार. क्लोज करून टाक. पुन्हा रिपीट करणार कमांड, सिलेक्ट बिल्डिंग, फ्लोर, 2 नंबरचं करणार आहे 02. ओके. ड्रॉ करणार आहे. रिपीट केली कमांड, सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोर, 3 नंबरचं सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोर, 03. ड्रॉ करणार आहे. बिल्डिंग, फ्लोर, 4 नंबरचं करणार आहे 4. ओके. आता हे 4ही वेगवेगळे आपले कार्पेट एरिया मार्क झालेले आहे, तर तो आता लिंक करून घ्यायचा.
पॉझिटिव्ह प्लॅन फ्लोअर लिंक कार्पेट एरिया. तर कार्पेट एरियाचं नाव विचारलं आहे 0 1. आता कारण आपण 1 नंबरचं करणार आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे हा कार्पेट एरिया आणि हा कार्पेट एरिया दोन्ही पण सिलेक्ट झालेलं आहे. एंटर केला आणि समजा याला तुम्ही सिलेक्ट केला तर हा बघा हा पण सिलेक्ट होतो. स्किप केला हा पण सिलेक्ट, दोन्ही असे सिलेक्ट व्हायला. फर्स्ट फ्लोअरचा आपण 2 नंबरचं बंगल्याचं केलं नाही त्यामुळे तो होणार नाही, हा सिंगलच होतो. पुन्हा आपल्याला करायचा आहे लिंक फ्लोअर कार्पेट एरिया 0 2 0. सिलेक्ट ऑब्जेक्ट 2 नंबरचा हा झालेला आहे. पुन्हा एंटर 0 3. चेक करा, नाही तर कधी कधी काय होते 3चं 4ला जाते, 3चं 3ला जाते. बघायचं एकदम हां झालेलं आहे. पुन्हा एंटर 0 4 करायसाठी सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर. हा कार्पेट एरिया लिंक झालेला आहे.